बैलपोळा म्हणजे सण। पण यंदा बैलपोळ्याच्या दिवशी 3 ठिकाणाहून दुःखद बातम्या समोर आल्या आहेत। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात कोळद गावात बैल चारण्यासाठी गेलेला 25 वर्षीय शंतनू मानकर नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेला। सकाळी पिढी नदी काठी बैलांना आंघोळ घालत असताना अचानक आलेल्या पुरामुळे त्याचा मृत्यू झाला। मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। तर चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात आडे गावात शेतकरी गणपत नागापुरे यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली। अतिवृष्टी, पूर व शेतातील नुकसान यामुळे ते आर्थिक संकटात सापडले होते। बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी गावावरच्या शोककळा पसरली। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील कोयार गावात केवळ 5 वर्षाचा रिशान पुंगाटी हा नाल्यात बुडून मृत्युमुखी पडला। बैलपोळ्याच्या सुट्टीसाठी घरी आलेला रिशान गावाजवळील नाल्यात आंघोळ करण्यासाठी गेला होता। पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला। तिन्ही घटना वेगवेगळ्या असल्या तरी बैलपोळ्याचा आनंद मात्र क्षणात दुःखात बदलला।